तं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपला व्याख्यानमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन। वचनामृताचा 10वा अध्याय आपण बघत आहोत। बरेच भक्त दक्षिणेश्वरी श्रीरामकृष्णांकडे आले आहेत आणि जो सत्प्रसंग चालू आहे तो विषय आपण बघत आहोत। श्रीरामकृष्णांना नरेंद्र आल्यामुळे दक्षिणेश्वरी खूप आनंद झालेला आहे, त्याचं वर्णन आपण बघितलं। आणि त्या दिवशी ते रात्री राहून पण गेलेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, प्रभात, आणि जे उपस्थित आहेत रात्री राहिलेत ते बघत आहेत की जसं एखादा लहान बालक असतो, अंगावर कपडे की कपडे नाही याची त्याला जाणीव नसते। दिगंबर, दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र। अंगावर वस्त्र कोणतं? दिशा हेच वस्त्र आहे, म्हणजे मानवनिर्मित वस्त्र नाही, तर दिशा म्हणजे हेच वस्त्र आहे, अर्थात अंगावर काही वस्त्र नाही। परमहंस अवस्था, शरीराची जाणीव नाही आणि शरीरावर वस्त्र आहे की नाही याची पण जाणीव नाही। ज्ञानेश्वरीमध्ये आहे की पिस म्हणजे वेडा। जो वेडा माणूस असतो तो भानावर नसतो, आणि बालक त्याचं पण भान नसतं, त्याचं शरीराकडे लक्ष नसतं, लोकलज्जा वगैरे त्याला नसतं। अतिव्यसनी आहे त्यालाही लोकलज्जा नसते, आणि जो वेडा आहे त्यालाही लोकलज्जा नसते। पण लोकलज्जा कोणाला असते? इतरांना असते। लोक काय म्हणतील म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये पिसे नेसले की नागावे, लोकी येऊनी जाणावे। लोकांनी यावं आणि बघावं, त्यांनी तो त्यांचा प्रश्न आहे। परंतु नेसले म्हणजे त्यांनी घातले वस्त्र, की नागावे म्हणजे नाही घातलेले। तसंच हे सगळं कसं या भक्तांसमोर त्यांना ते दिसतं आहे, ज्याला आपण म्हणतो प्रात्यक्षिक आहे, डेमॉन्स्ट्रेशन। प्रत्यक्ष बघणं याला फार महत्त्व असतं। म्हणून तिथे रात्रभर जे भक्त राहून गेलेत ते बघत आहेत श्रीरामकृष्णांची ती अवस्था, प्रेमोन्मत्त अवस्था, भगवंताच्या चिंतनामध्ये मन तल्लीन झालं। तर जी अवस्था होते ती श्रीरामकृष्णांची आहे, आणि सकाळचा ब्रह्ममुहूर्त आहे, आणि त्यावेळी ते बघत आहेत। त्यांनी काय बघितलं की श्रीरामकृष्ण एखाद्या दिगंबराप्रमाणे, बालकाप्रमाणे दिगंबर होऊन देवदेवतांचे नामस्मरण करीत खोलीत फिरत आहेत। खोली छोटी आहे, खूप मोठी नाही आहे, तुम्हापैकी बहुतेकांनी बघितली आहे। देवतांचं नामस्मरण करीत आहेत। सकाळ सकाळ झाली आहे। उठा उठा हो सकळी क, वाचे स्मरावा गजमुख, वृद्धी सिद्धीचा नायक वगैरे लोक पूर्वी सकाळी उठल्याबरोबर देवताचं नाव घ्यायचे। सगळेजण उठा 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 हो सकळी क, वाचे स्मरावा गजमुख, प्रथम गजाननाचं नाव घ्या। ही पद्धत होती। पृथ्वीचं स्मरण करा, देवतेचं स्मरण करा,
हाताचं दर्शन घ्या, तळहाताचं दर्शन घ्या. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तु सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. सकाळी झाल्यानंतर हाताचं दर्शन घ्या, तळहाताचं. कारण काय, सर्व मुख्य देवता त्या हातावर वसत असतात. करमूले तु गोविंदम. तर ती तुमचं मन ह्या सगळ्या स्मरणांनी सात्विक होतं. श्रीरामकृष्ण त्यामध्ये इतके तल्लीन आहेत. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला कशाची आठवण येते? उठल्याबरोबर की गरम गरम चहा मिळाला तर मग आपण पुढचं सगळं चालू होईल आहे की नाही. त्यामुळे प्रथम चहा देवतेचं स्मरण होतं आपल्याला की नाही. ती सर्वात महत्त्वाची देवता आहे नाही, चहा देवता. कारण त्याशिवाय आपले बाकीचे उरलेले इतर कामं सुरू करण्याची आपल्याला प्रेरणाच मिळत नाही. आता तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. देवदेवतांचं स्मरण करीत आहेत आणि खोलीत फिरत आहेत. कधी गंगा मातेचे दर्शन, कधी देवतांच्या चित्रांना प्रणाम, तर कधी सुमधुर स्वरात नामसंकीर्तन, कधी म्हणत आहेत वेद पुराण तंत्र, गीता गायत्री भागवत, भक्त भगवान. गीतेला उद्देशून वारंवार म्हणत आहेत त्यागी 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 त्यागी. तर कधी म्हणत आहेत तुम्हीच ब्रह्म, तुम्हीच शक्ती, तुम्हीच पुरुष, तुम्हीच प्रकृती, तुम्हीच विराट, तुम्हीच स्वराट, तुम्हीच नित्य, तुम्हीच लीलामयी, चतुर्विंशती तत्व, तुम्हीच. छान आहे की नाही. म्हणजे इतक्या गोष्टींनी तुमचं मन भरून गेलं बघा. सकाळ सकाळ आपण म्हणतो ना, प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्त असते, याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. म्हणजे ब्रह्मचिंतनाचा मुहूर्त आहे तो. तुम्हाला ब्रह्मचिंतन करायचं आहे ते 24 तास करा, परंतु प्रातःकाळ ही वेळ फार चांगली असते. म्हणजे सात्विक वेळ असते, शुद्ध सात्विक वेळ असते. जसजसा सूर्य वर जातो तसतसं आपलं मन राजसिक होत जातं. आणि जसजसं सूर्य ढळतो पश्चिमेकडे तसतसं तमोगुण बळावतो. मग आपण झोपून जातो रात्री. ते तमोगुण येतो. झोप ही तमोगुण, निद्रा. म्हणून सर्वात मन चांगलं असतं प्रातःकाळी, ब्रह्ममुहूर्त. म्हणजे त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. नाही, ब्रह्मचिंतनासाठी सर्वोत्तम असाचा अर्थ असा नाही इतर वेळी काय करायचं. इतर वेळी ब्रह्मचिंतनच करायचं, पण ते सकाळी शक्य होतं. आपले सगळे व्यापार असतात, देहाचे व्यापार, इतर व्यापार, आपल्या काम वगैरे, कामकाज ज्याला म्हणतो आपण, व्यवहार, उद्योग, हे सगळे नंतर सुरू होतात. काहीच सुरुवात झाली नाही. झोपेमध्ये मन शांत झालेलं आहे, निद्रा संपलेली आहे, सकाळी उठलेलो आहोत. त्यानंतर हा मुहूर्त म्हणजे सगळ्यात उत्तम समजला जातो ब्रह्ममुहूर्त. ईश्वर चिंतनासाठी सगळ्यात लोक पूजापाठ करतात पहाटे, त्यासाठीच करतात. ते तो उत्तम समय आहे तो नाही. म्हणून ते ज्यांना आपलं कल्याण साधून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी असं हळूहळू मग ते संधी काळ असतो, जिथे दिवस संपतो, रात्र सुरू होते, त्याला संधिकाळ म्हणतात किंवा सायंकाळ म्हणतात. सकाळचा रात्र संपली, दिवस सुरू झाला, हा पण संधिकाळ आहे. दुपारी अलीकडला संपला, आता पलीकडला सुरू, त्यालाही संधिकाळ म्हणतात. 12 वाजता वगैरे जेव्हा सूर्य डोक्यावर येतो, असे विशिष्ट असे काळ असतात. त्यामध्ये मन आपलं एका विशिष्ट अवस्थेत असतं. आपण त्याला स्थिर म्हणूया. त्यातल्या त्यात मन स्थिर असतं, शांत असतं. त्याचा उपयोग करून घेतात. म्हणून गीतेच्या 10व्या अध्यायात 9वा श्लोक फार छान आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा. यानी चित्त कसं आहे, त्याचं मतस्वरूप आहे. मल्लीन आहे, मतलीन आहे, तल्लीन आहे. मच्चित्ता, त्याचं चित्त इकडे तिकडे भरकटत नाही आहे. जसं दिवस जाईल तसंच आपलं चित्त भरकटायला सुरुवात होतं. मनामध्ये अच्छे अनंत विचार येतात आणि ते आपल्याला अस्थिर करून सोडतात. मग ती गोष्ट असं, जसं आपण संध्याकाळ म्हटली
त्यावेळेस वाटलं की बस संपत आला आहे सगळं. आता दिवसभर आपण बऱ्यापैकी उद्योग केलेत, उड्या मारल्यात, आता आपण स्थिर व्हायला पाहिजे. मन करतं आणि मन हळूहळू स्थिर होतं. मग त्याचा उपयोग आपण संध्याकाळच्या साधनेसाठी करतो. मद्गत प्राणाः, चित्त आणि प्राण सुंदर आहे. मच्चित्ताः मद्गत प्राणाः नाही, बोधयन्तः परस्परम, परस्परम बोधयन्तः, आपसामध्ये बोलतात की नाही. कशाविषयी? माझ्याविषयी. मग तुमचं भगवद्मय चित्त होईल आहे, भगवद्मय प्राण होईल आहे. मद्गत प्राणाः, प्राण म्हणजे क्रियाशीलता की नाही. त्याने माणूस क्रियाशील होतो प्राणक्रियेमुळे की नाही. ती कशामध्ये आहे? मच्चित्ता मद्गत प्राणाः. आता ज्याचे प्राण भगवंतामध्ये लीन झालेले आहेत त्याच्या सगळ्या क्रिया भगवद्मय होणार. कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च की नाही. बोधयन्तः परस्परम, एकमेकांना सांगतात. कथयन्तश्च म्हणजे ते पुन्हा कथन करणं म्हणजे सांगणं, बोधयन करणं म्हणजे सांगणं, फक्त क्रियापद वेगवेगळे आहेत. कथयन्तश्च माम नित्यम, माझ्याविषयी सतत बोलत राहतात, सांगत राहतात की नाही. का करतात तसं? ते असं त्यांच्याकडनं का घडतं? कारण काय? तुष्यन्तिच रमन्तिच, त्याचा संतोष जो आहे आणि त्याचं रमणं जे आहे ते त्याच्यात असतं. आपण जर वचनामृत म्हणजे श्रीरामकृष्णाचं जीवनच आहे, प्रत्यक्ष जीवन, ते कसे जगायचे आणि ते भक्तांसमोर, युवक भक्त आणि गृहस्थ भक्त त्यांच्यासमोर तसं घडायचं, त्याचा परिणाम साधकांच्या मनावर फार छान होतो. म्हणून त्याने तागी 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 छान सगळेच आहेत. वेद पुराण तंत्र गीता गायत्री वगैरे, भागवत भक्त भगवान, हे सगळं कसं आहे? माणसाचं मन उंचावणार आहे, माणसाच्या मनाला उंची गाठवून देणार आहे, विशिष्ट पातळीवर नेणार आहे. त्यामुळे नुसतं स्मरण आहे बघा हे. आता हे सगळे दिलं आहे, हे सगळं स्मरण आहे. नुसत्या स्मरणाने सुद्धा, स्मरण मात्रे मन की नाही, गणपतीची आरती आहे ना, नुसत्या स्मरण मात्राने सुद्धा माणसाचा उद्धार होतो की नाही. म्हणून गीता त्यागी त्यागी त्यागी, आपण पुढेही बघू कारण हा विषय बराचदा आलेला आहे. गीता काय म्हणते? श्रीरामकृष्ण म्हणतात की गीता 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 करता करता तागी तागी होतं. म्हणजे त्याग करा, त्याग करा, त्याग करा. त्यागे नैके अमृतत्व मानशुः, अमृतत्व हे त्यागाने प्राप्त होतं. ते त्याग म्हणजे काय? जीवपणाचा त्याग करा. जशी समुद्राची लाट असते, तिने आपलं लाटेचं त्याचं जे वेगळेपण आहे, ओळख आहे, त्याला आयडेंटिटी म्हणतो आपण की नाही, वेगळेपण आहे, त्याचा त्याग करायला पाहिजे. मी लाट आहे ह्या भावनेचा, या जाणीवेचा त्याग करायला पाहिजे, त्याला त्याग म्हणतात. त्यांनी काय होईल आहे? त्यांचं जीवत्व संपेल, लाटपणा संपेल. आपण जर लाटपणा हा शब्द वापरला तर तो संपेल. मग काय राहील आहे? जे राहील ते राहील आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. आपण म्हणूया समुद्र राहील आहे की नाही, कारण सांगायला कोणीच नाही म्हणून वर्णन करता येत नाही. येतो वाचो निवर्तनते, वाणी परत फिरते, तिला काही सांगता येत नाही. कारण लाटेला सांगता येईल की मी आहे समुद्र आहे, पण लाटेला कळलं की मी लाट नाही आहे, लाट नावाची काही बाबच नाही आहे, विषयच नाही आहे, गोष्टच नाही आहे, मग जे काय आहे तो समुद्रच आहे. त्याला म्हणतात त्याग. गीता आपल्याला हे शिकवते, सतत शिकवते. आणि हे त्याचं मधलं रूप म्हणजे चिंतन. तुम्ही जर सत्स्वरूपाचं चिंतन केलं तर तुमचं मन तसं होऊन जातं. मग काय वेगळं राहतच नाही आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, 6वा अध्याय. योगी काय करतो? योगी चिंतन करतो, भगवंताचं चिंतन करतो. मग ते सगुण रूपाचं असो, सगुण साकाराचं असो, की निर्गुण निराकाराचं असो, जे चिंतन होते ते सगुण साकाराचंच होतं, निर्गुण निराकाराचं चिंतन होत नाही. कारण काय? तिथे मनच राहत नाही, तर कसं होणार की नाही. म्हणून चिंतन करताना नेहमी सगुण साकार ब्रह्माचंच चिंतन होतं, आणि ते अगदी योग्य आहे, 100% योग्य आहे.
त्यात काहीच चूक नाही आहे. परंतु ते म्हणतात की अशा सर्व योग्यांमध्ये जो चिंतन योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, इथे तसंच आहे. मच्चित्ता मद्गत प्राण 9व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना. सुंदर आहे. श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमा मता. युक्ततम मता, माझ्या मनाप्रमाणे, माझ्या मताप्रमाणे अर्जुना, तो युक्ततम म्हणजे सर्वोत्तम योगी तो आहे. माझ्याशी सर्वोत्तम रीतीने तो जोडलेला आहे, म्हणजे एकरूप झालेला आहे. मी आणि तो वेगळा नाही आहे. आणि त्यामुळे श्रद्धावान भजते यो माम, जो माझी श्रद्धापूर्वक माझं भजन करतो, मला स्मरतो, माझी सेवा करतो. विविध प्रकारे स्मरण करणं, श्रवण करणं, सगळी भगवंताची सेवा आपण बघतो आहे. त्यालाच कर्मयोग म्हणतो आहे. भगवंतासाठी करणं, जे काही भगवंतासाठी तुम्ही करणार, भगवंताला उद्देशून करणार, ते सगळं भजन आहे. भजधातू आहे. हा भजधातू सेवार्थे वापरला जातो. त्यामुळे जी काही घडेल तुमच्याकडनं सेवा, तुझे कारणी देह माझा पडावा, म्हणजे देहाकडनं जे काही होईल आहे, मना चंदनाचे परित्वाज दावे. आपल्या सहाणीवर आपण चंदन घासतो, त्याला एक आकार असतो की नाही, त्याला एक रंग असतो, त्याला रूप असतं चंदनाला, त्याचा काही गुण असतो. तर ते चंदन जन्मभर काय, त्याला काही आयुष्य असतं. चंदनाच्या खोडं असतं, आपल्या पूजेमध्ये असतं. ते जन्मभर करतं काय, झिजतं की नाही, जन्मभर झिजतं. कशासाठी? देवासाठी, देवाच्या सेवेसाठी ते जन्मभर झिजतं. देवाची सेवा करतं ते, आणि शेवटी करता करता ते नामशेष होतो. मना चंदनाचे परित्वाज दावे. हे मना, तू चंदनासारखं झिजायला पाहिजे देवाच्या सेवेसाठी. त्यामुळे हे सगळं प्रात्यक्षिक आहे, प्रत्यक्ष घडत आहे, आणि प्रत्यक्ष घडणं हे फार छान आहे. बाकीचं वर्णन आणखी आहे त्यामध्ये. आणि तिथे पंचवटीमध्ये काही नानकपंथी साधू आलेले आहेत. श्रीरामकृष्णांच्या दर्शनाला ते त्यांच्या खोलीत आले. नमो नारायणाय ही पद्धत आहे एकमेकांना अभिवादन करण्याची संन्यासांची. तर त्यांनी प्रणाम केला. श्रीरामकृष्ण त्यांना बसायला सांगितलं. नरेंद्राने एक विषय काढलेला आहे विशिष्ट साधनेचा. साधना सगळ्याच असतात, पण सगळ्या साधना सगळ्यांसाठी नसतात. आणि काही साधना तर अशा असतात की न वाटेला त्याच्या गेलं तेच चांगलं आहे की नाही. उगाच धोके कशाला पत्करायचे, राजमार्ग असताना आडवाटेने कशाला जायचं, असं ते श्रीरामकृष्ण उपदेश देतात आहे. कारण नरेंद्र आता तयार होतो आहे की नाही, विशेष करून नरेंद्राने त्यांना तयार करायचं आहे. म्हणून तुम्ही स्वामींच्या व्याख्यानामध्ये बघा, 8 होते ते भाग, आता 9 झाले आहे. त्यांच्या व्याख्यानामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला जे दिसतं ते स्वामींनी सांगितलं आहे भारतामध्ये किंवा जगाला, सगळं इथलं आहे. ते जसे घडलेत, श्रीरामकृष्णांकडे ज्यांनी जसा उपदेश ग्रहण केला तोच त्यांनी जगाला सांगितला आणि म्हणून ते लीलाप्रसंगामध्ये आहे की श्रीरामकृष्ण माहुत नारायण आणि याची गोष्ट सांगतात, हत्ती नारायण आणि माहुत नारायण. बाकीचे म्हटले ते आम्ही पण ऐकली ती गोष्ट. हां ठीक आहे, छान गोष्ट आहे ती, थोडंफार त्याचा बोध पण कळला असेल. पण स्वामींना जे बोध कळला त्यांच्या दृष्टीने इतरांना जो कळला तो फारच थोडा होता. कारण काय, प्रत्येकाची समजण्याची क्षमता वेगवेगळी असते. म्हणून हा विषय लीला प्रसंगामध्ये खूप आम्ही ऐकत होतो, सरदार म्हणायचे, महाराज म्हणायचे. पण नरेंद्र त्यांचं ज्याप्रमाणे ग्रहण करत होते ते आम्हाला आता वाटतं की त्यांची समजण्याची शक्ती. श्रीरामकृष्ण तेच म्हणायचे. श्रीरामकृष्ण म्हणायचे की नरेंद्रला जे समजतं दोन काही रांजण आहे आणि बाकीचे छोटे छोटे लोटे आहेत की नाही, समुद्र आहे तो.
आणि बाकीचे छोटे छोटे तलाव आहेत. इतका तो फरक आहे. आणि मग विषय ईश्वराचा चालला आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. की नाही, ते म्हणतात की जोपर्यंत देहाविषयी लौकिकाविषयी ह्या गोष्टी जोपर्यंत असतात तोपर्यंत पुढे येईल ते की ईश्वराला जाणण्याची इच्छाच होत नाही. जोपर्यंत आपल्याला स्वतःचा जीवबोध असेल तोपर्यंत त्याला ईश्वराला जाणण्याची इच्छाच होत नाही. सुंदर आहे. आपण समजूया, जोपर्यंत लाटेला स्वतःविषयीचा जो जाणीव असेल की मी लाट आहे तोपर्यंत समुद्राला जाणण्याची इच्छाच होणार नाही. त्याला त्याचा त्याग करावा लागेल की मी लाट आहे या जाणीवेचा त्याला त्याग करावा लागेल. आणि तेव्हाच त्याला शक्य होईल आहे. कारण जोपर्यंत त्याग करत नाही तो, नाही मी लाट आहे धरून चाललं त्यांनी स्वतःच्या जाणीवेला त्यांनी घट्ट पकडून ठेवलं, तर मग त्याला मी समुद्र आहे, मी अनंत आहे, मी शांत नाही आहे, मी एवढसा नाही, मी महान आहे, अनंत आहे, अथांग आहे, अपार आहे, ही जाणीव त्याला कधीच होणार नाही. म्हणून त्यालाच त्याग म्हटलं आहे. गीतेमध्ये तेच शिकवलं आहे आपल्याला. गीता काय शिकवते? गीता हेच शिकवते, तुमच्या लघु जाणीवेचा त्याग करा. तुम्ही जसं स्वामीजी म्हणतात, तुम्ही मेंढरा आहात, या जाणीवेचा त्याग करा. तुम्ही मृगराज आहात, तुम्ही सिंह आहात, जंगलाचे राजे आहात तुम्ही. ही जाणीव तुम्हाला केव्हा होईल? तुम्ही तुमच्या लघुतेचा त्याग कराल. म्हणून इथे ते म्हणतात की हे गोष्ट सांगितली आहे आपण. त्या गोष्टीचा सारांश श्रीरामकृष्ण सांगतात, ईश्वराला काहीच अशक्य नाही आहे. ईश्वराला काहीच अशक्य नाही आहे. हे कळण्यासाठी आपल्याला ईश्वर काय हे माहीत पाहिजे. आणि जर ते माहीत नसेल तर मग आपल्याला वाटतं की आपल्याला सगळ्यात गोष्टी शक्य नाही आहे. मग ईश्वरी आपल्यासारखंच आहे, मग त्यालाही काही गोष्टी शक्य, आपल्यापेक्षा जास्ती शक्य आहे. आपली क्षमता आहे मर्यादित आहे, त्याची क्षमता खूप जास्ती आहे. पण किती जास्ती आहे हे आपण तुलनेने बघतो आहे. तसं तुलना इथे होत नाही. आणि जिथे तुलना होते तेव्हा मग आपल्याला आपल्या जाणीवेमध्ये तुलना होते, आपल्या समजशक्तीमध्ये पण त्याच्यात मर्यादा पडतात. अफाट माणूस कल्पनाशील आहे, त्याची कल्पनाशीलता अफाट आहे. तो जितका त्याचा उपयोग करून घेऊ शकेल, स्वामीजी म्हणतात राजयोगामध्ये, की त्याला तितकंच त्याला फायदा होईल आहे. एरवी पण आपण कल्पना करतोच की न सांगता आपलं मन अफाट उड्या मारत असतं सतत. एक तो नांदेडचा मुलगा परवाच आला होता, त्याने पुन्हा फोन केला. म्हणजे माझ्या मनामध्ये इतके विचार त्याला थांबवत आहे, प्रचंड असं म्हणजे जसं काही कोणीतरी असं, म्हणजे त्याचा तो प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो तो आपल्यापैकी. खूप प्रचंड गतीने काही विचार येतात आणि आपण त्यांना थोपवू शकत नाही, रोधू शकत नाही. आपण अक्षम आहोत त्यासाठी. मग आपल्या पक्षी ते अशक्य होऊन बसतं. मन इतकं प्रचंड गतीने एकामागून दुसराहून तिसरा चौथा, म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन पण आहे. पण ते तुम्ही कमी करू शकता. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांची गती तुम्ही कमी करू शकता. आणि गती कमी झाल्यानंतर ते मन शांत होईल, स्थिर होईल. अगदी शून्य झाल्यानंतर तुमचं मन स्तब्ध होईल आहे. त्याला ध्यान म्हणतात. आपण ज्याला ध्यान म्हणतो म्हणजे स्तब्ध अवस्था आहे ती. मनात येणारे विचार थांबलेत, होता जसं आपण सिग्नलपाशी, आधी गाडी जवळपास 300 मीटर आहे सिग्नलपासून, आपल्याला कळते लाल सिग्नल आहे. पण काय करतो, गाडीला आता गती देणं बंद करतो. आणि कळतं की आपण गती देणं बंद केल्यानंतर हळूहळू गाडी हळूहळू त्या सिग्नलपाशी जाऊन बऱ्यापैकी त्याची गती संपून जाईल आहे. आणि गरज पडली तर आपण ब्रेक मारू. तसंच आपल्या मनाचं आहे. हळूहळू थांबवता प्रयत्न करता ध्यानाच्या त्या परफेक्शनमध्ये, सिद्धावस्थामध्ये आपलं मन एकदम स्तब्ध होतं. शांत होता ते स्तब्ध होतं. आता उचित अनुचित कोणताच विचार मनात येत नाही. आता ही फार कठीण गोष्ट आहे. आणि इतकी कठीण आहे
मुळात कठीण नाही आहे ती, आपण कठीण करून टाकलं असं म्हणूया. मुळात ही गोष्ट कठीण नाही आहे. लहान मुलांना कुठे कठीण असतं, एकदम पटकन मन त्यांचं एकाग्र होतं. कोणत्याही गोष्टीचं पटकन मन एकाग्र होतं त्यांची ते त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या फार लवत नाही. तुम्ही लहान मुलांच्या पापण्यांकडे बघा, त्यांच्या पापण्या स्थिर असतात. बघायला तू नुसतं बघतात, ते एकाग्रतेचं लक्षण आहे. जसजसं आपलं वय वाढतं तसं आपलं मन विखुरायला सुरुवात होते आणि मग खूप विखरून जातं. खरं म्हणजे उलटं व्हायला पाहिजे. म्हणजे आपलं जसं वाढेल वय तसं आपली ती शक्ती वाढायला पाहिजे. जशी शारीरिक शक्ती वाढते तशी मानसिक शक्ती वाढायला पाहिजे. पण तसं होत नाही, उलटं व्यस्त प्रमाण असतं ते. आपण मोठे होतो, वयाने मोठे होतो, उंचीने मोठे होतो, परंतु आपली मनाची एकाग्रता, मनाची शांती मात्र व्यस्त प्रमाण असतं, ते उलटं होत जातं. आपण अधिक अशांत होत जातो. म्हणून ईश्वराला काहीच अशक्य नाही. मग ज्या गोष्टी आपण म्हणतो शक्य आहे, सोप्या आहे, त्या गोष्टी सोप्या अशक्य होऊन जातात, कठीण होऊन जातात. मग कठीण का झाल्या? आपण केल्या त्या कठीण आपल्या बेसावतपणामुळे, आपल्या अविद्येमुळे, आपल्या ज्ञानाच्या अभावामुळे. आपल्याकडे पुरेसं ज्ञान नाही आहे, त्याचं महत्त्व जाणत नाही. आपण इतर गोष्टींकडे लक्ष देण्याच्या नादामध्ये मनाकडे लक्ष देणंच बंद करून टाकलं. ते आपोआप होऊन जाईल. आपोआप होत नसतं. आपोआप पाणी वरतून खाली येत असतं. आपोआप पाणी खालून वर जात नसतं. मन आपोआप बिघडत असतं. मन आपोआप चांगलं होत नाही. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. परंतु भौतिक गोष्टींकडे लक्ष देण्याच्या नादामध्ये ते आवश्यक आहे, द्यायलाच पाहिजे. पण इकडे दुर्लक्ष करून नाही. तुम्ही सगळं प्राप्त केलं आणि इकडे दुर्लक्ष झालं तर तुमचं सगळं फेल झालं. तुम्ही ते आपल्या आयुष्याचं काय अपयश आहे ते. आणि ते आपण नित्यही बघतो, प्रत्येही बघतो, सगळीकडेच बघतो आहे. आपण सगळे अपयशी का आहोत याचं कारण ते आहे. संतांनी तसं नाही केलं. संतांनी आधी भौतिककडे दुर्लक्षच केलं. रामकृष्णांचं उदाहरण आहे, विवेकानंदांचं उदाहरण आहे की नाही. बाकी संत पुष्कळ आहेत, त्यांनी काय केलं? दुर्लक्षच केलं. आपल्याला ते जमायचं नाही. म्हणूनच आपण साधारण आहोत. साधारण माणसाला ते जमायचं नाही, कारण त्यांच्या पाठीशी ईश्वराचं बळ होतं. आपण ईश्वराचं बळ घ्यायला विसरून जातो. त्याची आपल्याला काही आवश्यकता वाटत नाही. ते अनावश्यक वाटतं. म्हणून हे मग असं होईल आहे की ईश्वरापक्षी काहीही अशक्य नाही आहे की नाही. जर त्याच्यापाशी अशक्य असतं तर मग देव कसा तो. म्हणून शब्दांनी त्याचं यथार्थ वर्णन करून सांगणं कुणालाच जमणार नाही. त्याला सर्व शक्य, छान वाक्य आहे, 3 वाक्य. त्याला सर्व शक्य हे जर आपल्याला समजलं तर पुढचं समजेल की नाही. मग आपण काय आपल्या क्षमतेकडे बघणार नाही. आपल्याला वाटतं की आज मी शरीराने असं आहे, मी मनाने असं नाही, बौद्धिक असं आहे, अमुक आहे. आपण स्वतःकडे बघतो आणि आपल्या मर्यादा आपल्या लक्षात येतात आणि ते बरोबर आहे की नाही. आपल्या भौतिक जगातल्या पण सगळ्याच गोष्टी कुठे जमतात की नाही. खूप गोष्टी केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी कुठे खाता येतात आपल्याला. आपलं वाटतं नाही आपल्याला हे नाही खायचं, ते नाही खायचं की नाही. गेले 50 पदार्थ केलेले आहेत तयार, परंतु आपल्याला माहिती आहे काही गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत, ह्या आपल्याला नाही जमणार खायला. कारण काय त्याची कारणं बरीच असू शकतात. आपल्याला पचणार नाही किंवा आपल्याला जे आहे डॉक्टर सांगते खाऊ नका, गोड खाऊ नका वगैरे वगैरे पुष्कळशा गोष्टी. आणि किती खाणार तुम्ही, किती गोष्टींकडे लक्ष देणार, शक्यच नाही ते. परंतु त्या अर्थाने नाही ते. इथे आपल्याला शक्य आहे काय आहे, देव काय आहे आणि त्याला काय शक्य याचा अर्थ कळला पाहिजे की नाही. ते आपण तो तात्विक विषय आहे, आपण आता पुढे येईल ते आपण बघू. पण ही गोष्ट समजायला थोडी अवघड आहे. म्हणून श्रीरामकृष्ण ती गोष्ट सांगतात आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की नाही. म्हणजे जी गोष्ट तर्कात बसत नाही की तर्क तिथे पांगळा होतो की नाही. तर्काला काहीतरी प्रतिष्ठानात तर्काला काही आधार नसतो. नैषा तर्केन मतिरापनीया उपनिषद म्हणतात. तर्काला काही आधार नाही आहे. तर्क शेवटी तर्क असतो, लंगडा असतो, तो पांगळा असतो नाही. म्हणून त्याच्यावर सगळं सोपून नाही चालणार तुम्हाला. दोन योगी होते आणि ते दोघेजणं ईश्वर प्राप्तीसाठी साधना करीत होते. बघा, योगी आहेत म्हणजे साधक आहेत, मुमुक्षु आहेत, कल्याणकामी आहेत. त्यांची इच्छा आहे की आमचं कल्याण झालं पाहिजे, ह्या मनुष्य देहाचं कल्याण झालं पाहिजे, वाया जायला नको, आपला आयुष्य वाया जायला नको, अशी इच्छा करून ईश्वर प्राप्तीसाठी. ईश्वर प्राप्ती म्हणजे कृतकृत्यता,
त्यासाठी ते साधना करत होते. अशी साधना करता करता ही गोष्ट थोडी वेगळ्या प्रकारे स्वामीजीने राजयोगात सांगितली आहे की नाही. कारण इथेही नारद आहे, तिथेही नारदच आहे स्वामींच्या याच्यात. एक दिवस रस्त्याने नारद ऋषी चालले होते. ते कोण हे जाणताच त्या दोघांपैकी एक जण म्हणाला, त्यांना कळलं की ब्रह्मर्षी नारद आहेत म्हणून. त्यांचं दर्शन झालं. फार भाग्याची गोष्ट झाली आहे, धन्य आहे, आपण आज धन्य झालो, ब्रह्मर्षी नारदांचं दर्शन आपल्याला घडलं. तर ते एक जण म्हणाला, तुम्ही साक्षात नारायणाकडून येत आहात, म्हणजे वैकुंठामधून येतात तुम्ही. वरती आहे ना वैकुंठ आपल्याकडे, गदाधर आहे तुमच्या डोक्यावर. ते काय करीत आहे बरं सध्या? हे इथे आहेत, तिथली माहिती आम्हाला सांगा. सोशल मीडिया की नाही. नारद मुनी हे फॉरेन मिनिस्टर आहेत, काय फॉरेन अफेअर्स, सतत भटकत असतात, इकडल्या बातम्या तिकडे, तिकडल्या बातम्या इकडे सांगत असतात की नाही. तर ते तुम्ही वैकुंठामधून येतात, नारायण जिथे आहेत ते काय करत आहेत सध्या, आत्ता काय करत आहेत आम्हाला सांगा. जो संजयाला दृष्टी होती ना की युद्धभूमीवर काय चाललं आहे हे धृतराष्ट्राला सांगण्यासाठी व्यासांनी संजयाला दिव्यदृष्टी दिली होती. ते चालू आहे ते त्यांना दिसायचं, जसं आपण टी व्हीवर बघतो आजकाल. तर काय करत आहेत नारायण सध्या वैकुंठामध्ये? तर नारदांनी दिली बातमी, उत्तर दिलं त्यांनी की मी आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे. हां बघा, प्रत्यक्ष आहे, त्याला प्रत्यक्ष म्हणतात, प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात, त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. अक्ष म्हणजे डोळे, अक्ष म्हणजे डोळे, पर अक्ष म्हणजे पर म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यांनी, आणि अपरोक्ष म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी. मराठीमध्ये त्याचा अर्थ उलटा होतो आहे की नाही. मराठीमध्ये तेच उलटं झालं, ते चुकीचं होतं, चुकीमुळे उलटं होतं ते. पण मूळ अर्थ आहे अक्ष म्हणजे डोळे, पर म्हणजे दुसऱ्याचे, आणि अपरोक्ष म्हणजे स्वतःचे. ते म्हणतात माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं म्हणजे अपरोक्ष ज्ञान आहे ते, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. डायरेक्ट नॉलेज, सेकंडरी नाही, कोणीतरी सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं असं नाही, तर प्रत्यक्ष बघून, प्रत्यक्ष अनुभव, त्याला म्हणतात अपरोक्षानुभूती म्हणतात. दुसरा शब्द आहे, शंकराचार्यांचे पुस्तकच आहे वेगळं, अपरोक्षानुभूती म्हणजे आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलेली अनुभूती, अनुभव, दुसऱ्या डोळ्यांनी नाही. अमुक सांगितलं नाही, मी प्रत्यक्ष बघितलं. त्याला कुठेही काही शंका घेण्याला जागा नाही आहे. काय बघितलं त्यांनी नारदांनी? ते सुईच्या छिद्रातून हत्ती घोडे घालत आहेत आणि पुन्हा काढत आहेत. ते म्हणतात माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. ते म्हणजे कोण? नारायण, वैकुंठातले नारायण, विष्णू भगवान. ते काय करताय मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलं आहे म्हणतात की ते सुईच्या छिद्रातून. आता सुई म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरी असते, त्याचं छिद्र किती असतं, त्याच्यात ते हे घालता सूत घातला आपल्याला किती कठीण होतं नाही. मग आपण त्याला पाणी लावतो, थुंकी लावतो, असं करून त्याला जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे साधं सुताचं टोकसुद्धा जात नाही त्याच्यामध्ये. आणि भगवंत काय करतात आहे, त्याच्यातून उंट आणि हत्ती घालत आहेत. हे उंटे किती वाकडा तिकडं असतो आणि हत्ती किती वाकडा तिकडं असतो, घोडे किती वाकडे तिकडे असतात. नाही, साधं सरळ सुताचं टोक जात नाही आणि तिथं तुम्ही हत्ती घोडे आणि उंट जाऊ शकतात, कसं काय शक्य आहे? आता एक योगी काय म्हणतो बघा, बरं तिकडे टाकतात आहे पोळा, ते कोणीकडे काढत आहेत. आता कुठे तर्काला तुमचे पटणार नाही आहे की नाही. हे तुम्ही तुमचा साधा किती तर्क वापरा की नाही, तरी तुम्हाला ते मुळीच पटणार नाही आहे की नाही. कारण ते काय तर्कहीन आहे. तुम्हाला बुद्धी दिली आहे, बुद्धी तर्क करते, निष्कर्ष काढते, आणि तुम्हाला माहिती आहे अशक्यच आहे. अशक्य आहे म्हणजे कल्पनेची पलीकडलं आहे. पण तो भक्त काय म्हणतो बघा, एक योगी काय म्हणतो बघा, त्यावर दोघांपैकी एक जण म्हणाला यात आश्चर्य ते काय, त्यांना सारं शक्य, यात काय कठीण आहे, भगवंताला सारं शक्य. म्हणजे त्याचं मन कसं आहे बघा, हे लक्षात घ्या तुम्ही की नाही. त्याने ठरवून टाकलं ईश्वर म्हणजे काय, त्याला कळलं आहे, नीट कळलं आहे की नाही. आपण तात्विक नंतर बघूया. आणि त्याला म्हणतात मायेच्या राज्यात सगळंच काही शक्य आहे, हे कळलं पाहिजे तुम्हाला. त्रिगुणमयी माया आहे, त्याच्यात सगळं शक्य आहे. एकदा तुम्हाला ते कळलं, जादू गोष्ट अशी आहे की ते अशक्य गोष्ट शक्य आहे. त्याला जादू तुम्ही बघितली असेल की नाही, की अशक्य गोष्टी तो सर्वांसमोर करून दाखवतो, छू छा करून. छू मंत्र म्हणतो, हॅटमध्ये काहीच नसतं असंच करतो आणि त्यातून कबूतर उडतात. आधी काहीच नसतं त्याच्यामध्ये. खूप मजेदार सगळं असतं. म्हणून लोक पैसे देऊन
वेळ काढून ते जादूचे खेळ व्हायला जातात, कारण त्याचं मौज असते त्याच्यामध्ये. त्याला कळतं की रे आपल्याला काही जमत नाही, असं अशक्य गोष्टी करतो ह्या, कसं शक्य आहे? म्हणजे जादूमुळे शक्य आहे की नाही. जादूगाराला सगळं शक्य, तसं भगवान हा मोठा जादूगार आहे की नाही. तिथे काही तुमचे हे तर्क चालत नाही आहे, भौतिक जगातले तर्क नाही आहे, भौतिक जगातले शक्य अशक्य त्याचा इथे विचार होत नाही आहे. तिथे मायेच्या राज्यातला आहे की नाही. म्हणून एक जण म्हणतो त्या दोघांपैकी, त्यात काय कठीण आहे, त्यात काय अशक्य आहे, त्याच्या मनात हा विचारच येत नाही आहे की सुईच्या छिद्रातून कसे काय हत्ती घोडे उंट जातील आणि कसे काय परत येतील, हा विचार त्या डोक्यात येत नाही. अरे देव आहे, सगळं शक्य आहे, संपलं. डोकं लावू नका तिथे, कारण ती मायाच्या राज्यातली गोष्ट आहे. जादूगरी आहे तो, त्यात सगळं शक्य आहे हे त्याला पटलेलं आहे, त्याला आधीच कळलं ईश्वर म्हणजे काय आहे म्हणून. दुसरा काय म्हणतो बघू आपण. पण दुसरा म्हणतो हा दुसरा पणवाला आहे की नाही. तो डोक्याचं डोकं वापरत होता. हां, असं का कधी झालं आहे, असं शक्य आहे काय की नाही. म्हणजे तुम्ही बघता त्याच्यामध्ये आपला विषय काय आहे हे कळलं पाहिजे. आपल्या चिंतनाचा विषय काय आहे. हा जर ईश्वर असेल तर ईश्वर आपल्याला सगळं कळलं पाहिजे की नाही. मग आपण ते मच्चित्ता मद्गत प्राणा होईल ते आपलं, मग आपलं चित्त इकडे तिकडे भरकटणार आहे. असं कसं शक्य आहे. मग ते तर कसं शक्य आहे, तुम्ही समजून द्या, मला पटवून द्या. म्हणजे तुम्हाला ते कळलंच नाही आहे. हा काय म्हणतो, दुसरा काय म्हणतो, हां असं कधी झालं आहे, हां असं का कधी झालं आहे. याचा अर्थ आपण कुठेतरी नाही समजून घेतलं, ईश्वराला आपण समजून नाही घेतलं की नाही. मग ते काय म्हणतात, पण इथपर्यंत थांबतो काय, तसं नाही. ते नारदांनाच म्हणतात, वैकुंठाचं तुम्ही कधी तोंड देखील बघितलेलं दिसत नाही. नारद म्हणतात मी प्रत्यक्ष बघितलं आहे डोळ्यांनी, अपरोक्ष अनुभूती आहे. आणि हा म्हणतो तुम्ही नुसतं काहीतरी गप्पा करतात, आम्हाला काहीतरी चुकीचं सांगतात. तुम्ही वैकुंठाचं कधी तोंड देखील बघितलं नाही आणि आम्हाला तिथे न बघितलेलं आम्हाला सांगतात. तिथे आम्हाला वेडं मूर्ख बनवतात तुम्ही. म्हणून ह्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत की नाही, तात्विकही आहे आणि प्रत्यक्ष पण आहे. म्हणून म्हटलं आहे ईश्वराला काहीच अशक्य नाही. शब्दांनी त्याचं यथार्थ स्वरूप वर्णन करून सांगणं कुणाला जमणार नाही, त्याला सर्व शक्य. तुम्ही जेव्हा तुमचे इंद्रिय वापरता, तुमची भौतिक शक्ती वापरता किंवा भौतिक शक्यता वापरता, त्यावेळी त्याला मर्यादा असतात, कुणी नाही नकारच नाही की नाही. जसं म्हटलं की तुम्ही भौतिक शक्ती वापरता, छिद्रातून तुम्ही साधं सुताचं टोक टाकू शकत नाही की नाही. हे बरोबर आहे. त्याला बराच वेळ लागतो. 2-4दा प्रयत्न, ज्यांना सवय असते ते पटकन करतात, ज्यांना सवय नसते ते करत राहतात, बारा वेळ लागतो त्याला. आणि हत्ती घोडे उंट कसे काय जाणार त्याच्यातून, कसे काय इकडे येणार. अगदी बरोबर आहे. पण इथे तसं नाही आहे की ह्या ईश्वराच्या विषयामध्ये तसं नाही आहे. म्हणून आपण साधारण जीव आहोत आणि आपल्या साध्या साध्या गोष्टी जमत नाही, मनाला स्थिर करता येत नाही, मनाची शांती आपण प्राप्त करू शकत नाही, आपण सुखी होऊ शकत नाही जन्मभर की नाही. खूप प्रयत्न करतो सुखी होण्यासाठी, जन्मभर आपण दुःखी आणि वैतागलेलंच असतो, उदास असतो, नैराश्यच असतं आपल्या जीवनामध्ये. साध्या साध्या गोष्टी ज्या सहज शक्य आहेत त्या जमत नाही आपल्याला. आणि ईश्वराची प्राप्ती वगैरे हे सगळ्या फार महान गोष्टी आहे. त्यासाठी काय लागतं नाही, ते कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती चरमंतीच्या. देवामध्ये तुम्ही रमायला पाहिजे, तुम्ही देवामध्ये तुम्हाला संतोष असायला पाहिजे की नाही. मन एक तिकडे जायलाच नको, हे कुठे आमच्या साठी नाही आहे, नॉट फॉर अस. त्यासाठी आम्ही बनलेलोच नाही आहे, असे बऱ्याच प्रकार. नाही असं नाही आहे, सर्वथा असं मुळीच नाही आहे. असं झालं तर तुम्हाला देव काढलाच नाही आहे. देवासाठी काय शक्य नाही. म्हणून गीतेमध्ये खूपदा येतो, तुम्ही कसे येसा अपिचये सुदुराचारो भजते आहे, किंवा अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम. हे सुंदर श्लोक आहेत 4थ्या 9व्या अध्यायामध्ये. ते पिचाती तरंते व मृत्युम श्रुतिप्रायण. गीतेतले श्लोक यासाठी येतात नाही की नाही. तुमची शक्ती वगैरे ते बाजूला ठेवा नाही की नाही. ते त्या वैदिक काळामध्ये वामदेवांना वगैरे झालं होतं, आणखी मोठमोठ्या ऋषीमुनींना झालं होतं. त्यांची शक्ती अफाट होती. आम्ही अतिशय दुर्बल आहोत, आमच्यासाठी काय नाही. ते आत्मदर्शन आहे की नाही. आत्मकृपा, ब्रह्मकृपा, गुरुकृपा कोणावर येऊ शकते. त्यासाठी पात्रता हवी, योग्यता हवी. परंतु ती पात्रता भौतिक जगातली पात्रता नव्हे नाही. ज्याची दृष्टी अधू आहे त्याला ते छिद्रातून सुताचं टोक काढणं फार कठीण जाईल आहे, त्याला नाही जमणार. ज्याची दृष्टी चांगला आहे त्याला पण फार कठीण आहे की नाही. कारण काय, ती भौतिक तुमची क्षमता आहे. इथे तुम्ही ईश्वराचं साह्य घेता.
ईश्वराच्या कृपेची तुम्ही अपेक्षा करता, त्याला प्रसन्न करता, त्यालाच म्हणतात भक्ती, त्याच्यावर प्रेम करता. आणि तो इतका काय म्हणतात ऑमनिपोटेंट म्हटलं आहे भगवंताला, आहे की नाही, सर्वशक्तिमान आहे, ऑमनिपोटेंट, ऑमनिशियंट, ऑमनी प्रेझेन्स. तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ सर्ववित उपनिषद म्हणतात. तो सर्वज्ञ आणि सर्ववित आहे. त्याला काय कठीण आहे? जो कुबेर आहे आणि तुम्ही त्याला काही थोडंसं मागितलं, घे बाबा जा, तो सहज देऊन टाकेल, कारण त्याचं त्यांनी काहीच कमी होत नाही आहे. आणि तो उदार आहे, उदारचरित आहे, मनही खूप मोठं आहे, त्याकडे भरपूर आहे. तो कुठे कंजूशी करेल आहे? ज्याच्याकडे कमी आहे तो देताना विचार करेल 10 अनंत असते की नाही, देता घेता किती घेशीर दो कराने. ज्याला अनंत असतं आहे तो वाटायला काय कमी करतो? देऊ तुम्ही मागा फक्त. तर जिथे प्रेम असेल तिथे काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून ते म्हणतात ईश्वराला काहीच अशक्य नाही. शब्दांनी त्याचं यथार्थ स्वरूप वर्णन करून सांगणं कुणाला तुम्ही जेव्हा ते तुमच्या भौतिक क्षमतेच्या आत आणण्याचा प्रयत्न करता आणि त्या दृष्टीने विचार करता की ह्या गोष्टी शक्य नाही तर तेवढी मोठी गोष्ट कशी शक्य आहे, मग चुकलं आहे. ते तसं नाही आहे. नाही, भौतिक गोष्ट नाही आहे ती, ईश्वर प्राप्ती गोष्ट आहे. ईश्वर देतो तुम्हाला, त्याची फक्त कृपा संपादन करा. नाही म्हणून आपण आधी बघितलं की आद्या स्वरूपिणी देवीची आपण कृपा संपादन करायला पाहिजे, ती माया म्हणतात त्याला की नाही. मग काहीच अशक्य नाही आहे. म्हणून भक्त काय करतो? देवीला आळवतो, देवाला आळवतो, त्याचं भजन करतो, संकीर्तन करतो, म्हणजे आपल्या मनाला त्याची जोडण्याचा प्रयत्न करतो. ती जी वैश्विक शक्ती आहे किंवा वैश्विक चित्तशक्ती आहे त्याला आपल्या मनाने जोडण्याचा प्रयत्न करतो. जसं आपल्याकडे दिवा असतो, पण बटन दाबलं की पटकन दिवा लागतो. तो का लागतो? कारण जिथे ते पॉवर जनरेशन होत आहे, समजा इथे परळीला पॉवर जनरेशन प्लांट आहे, बराच दूर आहे, इथून 200 किलोमीटर आहे. तुम्ही इथे बटन दाबल्यावर तो इथून पटकन तिथे जोडला जातो बघा. तुम्ही बटन इथे दाबता आणि जोडल्या मात्र तिथे जातो. ती वीज आहे पटकन तुमच्या पाशी उपलब्ध होते. तसंच जेव्हा तुम्ही मनाने त्याला देवाला जोडता तेव्हा पटकन ती वैश्विक शक्ती ज्यानी विश्वाचे सगळे कारभार चालतात, सगळे सोलर आपली जी हे आहे म्हणजे सौर हे आहे मंडळ आहे किंवा असे अनंत सौर मंडळ आहेत की नाही, ते सगळेशी आपण जोडले जातो, ते सगळ्या वैश्विक शक्तीशी जोडले जातो. आणि मग काय होतं? आपण तसेच होऊन जातो. जसं आपण बघितलं, भक्त्या माम विजानाति यावान यश्चास्मी तत्त्वतः ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. तदनंतरम त्यानंतर विशते म्हणजे प्रविशते, म्हणजे तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो, तेच होऊन जातो. तो तत्त्वमसी, तो जे आहे तेच होऊन जातो, वेगळा राहत नाही. ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा, माम तत्त्वतो ज्ञात्वा, तत्त्वतः तुम्हाला जाणतो. आणि विशते तदनंतरम, त्यानंतर तो माझ्याशी एकरूप होऊन जातो. मग भक्ता वेगळा राहतच नाही, भक्त आणि भगवान एक होऊन जातात. म्हणून श्रीरामकृष्णचा मंत्र आपण बघितला, भागवत भक्त भगवान. भागवत म्हणजे शास्त्र, वेद पुराण तंत्र गीता गायत्री, भागवत भक्त भगवान, सगळे एक होऊन गेले. भागवत म्हणजे शास्त्र, नाही भक्त म्हणजे भगवंताचा निकटचा श्रुत, अगदी जवळचा. भगवान म्हणजे या तिघांमध्ये काय आहे? एक आहे. म्हणून श्रीरामकृष्णांना दर्शन दिलं होतं की एक प्रकाशाचं किरण भागवताला स्पर्श करतं, त्यांना स्पर्श करतं आणि भक्तांना स्पर्श करतं. तात्पर्य काय आहे? भागवत भक्त भगवान हे 3 वेगळे नाही आहेत. दिसतात वेगळे पण ते एक आहेत. भक्त आणि भगवान वेगळी दिसतात पण वस्तुतः ते 2 नसतात, तर ते एकच असतात. त्यालाच गीतेमध्ये म्हटलं आहे की मद्गतेनांतरात्मना किंवा योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमः मता. असे युक्ततम जो असतो, योगी म्हणा भक्त म्हणा, त्याचं मन काय आपल्या सप्तसारखं नसतं, ते भगवन्मय होऊन गेलेलं असतं. म्हणजे भगवंताची जेवढी काही आहे वारस हक्क म्हणतो आपण, ज्याला वारसा हक्क म्हणतो, सगळं त्याचंच आहेत. त्याच्यामुळे तो अतिशक्तिमान असतो. तो सामान्य राहत नाही, तो असामान्य होऊन जातो.
पुढच्या रविवारी आपण यानंतरचा विषय बघूया. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.